सर्वपक्षीय बैठकीतून विरोधक बाहेर पडले। टीएमसीच्या फुटीर खासदारांना बैठकीसाठी बोलावल्यानं विरोधक चांगलेच आक्रमक। वॉकआउट केल्यानंतर काही वेळाने विरोधकांची बैठकीला पुन्हा एकदा हजेरी। संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला उद्यापासून सुरुवात। अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय बैठक होण्याची शक्यता, तर महिला विधेयकासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर या ठिकाणी चर्चा। शिवसेनेच्या 6 फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला लोकसभाध्यक्षांची मंजुरी। शिवसेनेच्या 6 बंडखोर खासदारांसंदर्भात लोकसभा सचिवालयाचा निर्णय। ठाकरेंच्या शिवसेनेनं आत्मचिंतन करावं। सर्वसामान्य जनतेला न्याय देण्यासाठी 6 खासदार आमच्यासोबत आल्यात। एकनाथ शिंदेंची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। एखादा हनुमान येईल आणि तुमची दाढी जाळून टाकेल। शिंदेंनी आम्हाला नीतिमत्ता शिकवू नये। संजय राऊतांची एकनाथ शिंदेंवर सडकून टीका। लोकसभा अध्यक्षांचा निर्णय स्वागतार्ह आहे। कायदा तपासूनच आम्ही हा निर्णय घेतलाय। फुटीर खासदार संजय देशमुख यांची प्रतिक्रिया। तर नियमात नसतानाही निर्णय घेतला आहे चुकीचं आहे, नाना पटोलेंची टीका। 2022 पासून उद्धव ठाकरेंनी खूप दावे केले, मात्र ते सगळे खोटे ठरले। कोर्ट, निवडणूक आयोग सत्तेच्या बाजूने उभे राहिले। फुटीर खासदारांच्या विलीनीकरणाला दिलेल्या मान्यतेवरती खासदार श्रीकांत शिंदेंची प्रतिक्रिया। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ उद्धव ठाकरेंचं छत्रपती शिवाजी महाराज पार्कात आज दुपारी 4 वाजता आंदोलन। मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ ठाकरेंच्या शिवसेनेचं आंदोलन। राहुल गांधींचं पंतप्रधान मोदींना पत्र। राम मंदिर दान चोरी प्रकरणामध्ये स्वतंत्र चौकशीसह दोषींवर कठोर कारवाईची मागणी। सर्व देणग्यांचा हिशोब सार्वजनिक करण्याचाही पत्रामध्ये उल्लेख। वांगचुक यांच्यावरती जबरदस्तीने उपोषण सोडण्याचा दबाव आहे। वांगचुक यांच्या आंदोलनाला सरकार घाबरतंय। सोनम वांगचुक यांना आंदोलन स्थळावरून हटवल्यावरती संजय राऊत यांची मोदी सरकारवर टीका। वांगचुक यांच्यावरती दिल्लीमध्ये सफदरजंग या रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत, तर वांगचुक यांची प्रकृती स्थिर आहे। रुग्णालयाकडून मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलेले आहे। तज्ञ डॉक्टरांचं पथक वांगचुक यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवून आहे। आंदोलक उद्या संसदेवरती मोर्चा काढण्यावर ठाम आहेत। सोनम वांगचुक यांना खासगी रुग्णालयामध्ये नेण्याची परवानगी द्या। वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली वांगचुक यांची कोर्टामध्ये याचिका आहे, तर सरकारी रुग्णालयावरील विश्वास उडाला। गीतांजली वांगचुक यांची प्रतिक्रिया। दिल्लीच्या जंतर मंतरवरती अभिजित दिपकेंचं अन्नत्याग उपोषण सुरू आहे। अभिजित दिपकेंच्या उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे। वांगचुक यांना जंतर मंतरवरून हटवल्यानंतर दिपकेंचं हे उपोषण आहे। सोनम वांगचुक प्रकरणामध्ये हुकुमशाही सुरू आहे। लोकशाहीची हत्या करण्याचं काम सरकार करतंय। नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। तर नीट परीक्षेमध्ये घोटाळा करणाऱ्यांना फाशी द्या, पटोलेंची मागणी। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ नागपूरमध्ये उद्या शांतता मोर्चा। आंदोलनादरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आयोजकांचं आवाहन। पुणे पालिकेमध्ये राष्ट्रवादी नगरसेवकांची जय पवारांपुढे नाराजी व्यक्त। निधी वाटपावरून नगरसेवकांची नाराजी व्यक्त। महापालिकेमध्ये आपण सत्तेत आहोत की विरोधात हे स्पष्ट करा। राष्ट्रवादीच्या नगरसेवकांची जय पवारांकडे मागणी। निधी वाटपासंदर्भात जय पवार मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार। पुण्याच्या भोर नगर परिषदेमध्ये भाजप आणि राष्ट्रवादीचा वाद चिघळला। प्रशासनाकडून नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि नगरसेवकांची केबिन सील। केबिनमध्ये नव्यानं केलेल्या फर्निचरसाठी परवानगी न घेतल्यानं घमासान। चौकशीनंतरच केबिनचे सील काढण्यात येईल, मुख्याधिकाऱ्यांची माहिती। निलेशचंद्र मुनींनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये। निलेशचंद्र मुनींनी स्वतःची पातळी ओळखून बोलावं। ठाकरेंचे नेते अखिल चित्रे यांचं विधान। उद्धव ठाकरे यांनी राम रक्षा पठण करण्याऐवजी कुराणाचं पठण करावं असं वक्तव्य निलेशचंद्र मुनी यांनी केलं होतं। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाहीत। एकत्र येण्यासाठी असलेल्या अटी शर्ती दोघांनाही मान्य नाहीयेत। दोन्ही राष्ट्रवादींच्या विलीनीकरणावरती संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। केडीएमसीच्या मनपा रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणी शिंदे सेनेचा नगरसेवक रमेश म्हात्रेला मोठा दणका। रमेश म्हात्रेचा जामीन हायकोर्टाकडून रद्द। आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पोलिसांना शरण जाण्याचे कोर्टाचे आदेश। केडीएमसी रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरणामध्ये सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या 5व्या महिला आरोपीलाही अटक। आरोपी साधना कारंडे हिला राहत्या घरातून ताब्यात घेतलं। भंडारा जिल्ह्यातील 148 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू। राज्य निवडणूक आयोगाकडून प्रभागनिहाय मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर। 4 ऑगस्टला अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार। त्यानंतर निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे। केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये पार्थ पवारांना मंत्रिपद देऊन अजितदादांना श्रद्धांजली द्यावी। नंदुरबारचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अभिजित मोरेंची मागणी आहे। अजितदादांची उणीव भरून काढण्याची क्षमता पार्थ पवारांमध्ये असल्याचीही मोरेंची प्रतिक्रिया।
मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून घाटी रुग्णालयामध्ये जाऊन पाहणी. शिरसाट यांच्याकडून विभागातील विविध विकास कामांचाही आढावा. काम न झाल्यानं शिरसाट सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले. छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदासंदर्भात महायुतीमध्ये वाटाघाटी सुरू आहे. अध्यक्षपदाच्या वाटपावरती महायुतीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्षपद शिवसेनेकडे जाण्याचीही दाट शक्यता आहे. जळगावमध्ये भाजपचा ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. ठाकरे सेनेच्या महिला जिल्हाप्रमुख महानंदा पाटील यांचा भाजपात प्रवेश. पक्षप्रवेशाला गिरीश महाजन यांची उपस्थिती. नागपुरातील गुन्हेगारीवरती आळा घालण्यासाठी नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटलांचा कडक पवित्रा. रात्री 11 वाजेपर्यंत शहरातील सर्व हॉटेल्स, रेस्टॉरंट, पानटपरीसह सर्व आस्थापना बंद करण्याचे निर्देश. नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं उपोषण. रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचं गेल्या 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. वाशिमच्या मानोरा तालुक्यामध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांकडून महावितरण कार्यालयामध्ये झोपा आंदोलन. अघोषित भारनियमनामुळे शेतकरी, विद्यार्थी आणि नागरिकांचे मोठे हाल. नियमित वीज पुरवठ्याची नागरिकांची मागणी आहे. बुलढाण्याच्या निवाणामध्ये शेतकऱ्यांना सोयाबीन बियाणे न उगवल्यानं 4 एकर पिकावरती रोटाव्हेटर फिरवला. बियाणे खराब असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी दुबार पेरणीसाठी मदतीची मागणीही केलेली आहे. राज्यातील 16 जिल्ह्यांना तसेच काही घाट प्रदेशांना पावसाचा येलो अलर्ट आहे. पुणे घाट परिसर, अमरावती, अहिल्यानगर, हिंगोली, अकोला या जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज आहे. हवामान खात्यानं ही माहिती दिलेली आहे. कल्याणमध्ये जोरदार पावसाची हजेरी. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर आज पावसाची हजेरी. मुंबई आणि उपनगरात देखील पावसाची हजेरी. डोंबिवलीमध्ये मुसळधार पावसाची हजेरी. काही भागात रिमझिम तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्यात. पावसामुळे वातावरणामध्ये गारवा निर्माण. नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा आहे. परभणी जिल्ह्यातील काही भागात जोरदार पाऊस. पावसामुळे पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनवरील छताला गळती. प्लॅटफॉर्ममध्ये पाणी साचल्यानं नागरिकांचे मोठे हाल. या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवर प्रश्नचिन्ह उपस्थित. सलग 3 दिवसांपासून नागपूरमध्ये पावसाची रिमझिम सुरू आहे. मात्र आज सकाळपासून पावसानं उसंत घेतली आहे. त्यामुळे आज सकाळपासून नागपूरमध्ये ढगाळ वातावरण आहे. पुणे जिल्ह्यातील घाट परिसरात आज मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बहुतांश ठिकाणी गेल्या 24 तासात 100 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे. नंदुरबारच्या शहाद्यातील लोकनायक जयप्रकाश नारायण सूतगिरणीच्या लिलावाविरोधामध्ये सभासद आणि शेतकरी आक्रमक. सूतगिरणी वाचवण्यासाठी चिंतन बैठक. गरज पडल्यास न्यायालयीन लढाई आणि आंदोलनाचाही इशारा. नंदुरबार जिल्ह्यामध्ये पावसानं पाठ फिरवल्यामुळे शेती जगवण्यासाठी शेतकऱ्यांसमोर मोठं संकट. 1.5 महिना उलटला तरी समाधानकारक पाऊस झाला नाहीये. त्यामुळे तात्काळ शासनानं दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांची मागणी आहे. जळगावच्या भुसावळमध्ये चांगला पाऊस पडावा यासाठी श्री राधाकृष्ण प्रभात फेरीतर्फे दोंडी यात्रेचं आयोजन. कडुनिंबाच्या पालांचा पारंपरिक पेहराव करून वरुणराजाला साकडं. साकीनाका येथील खैराणी रोडवरील मॅनहोल मृत्यू प्रकरणामध्ये चौकशी अहवालाची प्रतीक्षा कायम आहे. दुर्घटनेला 15 दिवस उलटून गेल्यानंतरही अहवाल गुलदस्त्यात आहे. उघड्या मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू झाला होता. मुंबईच्या मानखुर्द इमारत दुर्घटना प्रकरणामध्ये अटक बेकायदा. कंत्राटदाराचा जामीन कोर्टानं फेटाळला. मानखुर्दमध्ये 4 मजली बेकायदा इमारत कोसळून 6 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये कंत्राटदार अब्दुल इद्रिस याला अटक करण्यात आलेली आहे. मुंबईमध्ये गेल्या महिनाभरात 900हून अधिक झाडं पडल्याच्या घटना तर 1200हून अधिक फांद्या तुटून पडल्या. पालिकेच्या पावसाळ्याआधी फांद्या छाटण्याच्या कामांवरती आता प्रश्नचिन्ह त्यामुळे उपस्थित केलं जात आहे. रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुतारवाडीच्या डोंगराला भेगा. डोंगर कोसळण्याच्या भीतीमुळे स्थानिकांमध्ये भीतीचं वातावरण. पावसामुळे जवळपास 1 ते 2 किलोमीटर पर्यंत भेगा. महसूल विभागाकडून नागरिकांना तात्काळ स्थलांतरित होण्याचे आदेश. मुसळधार पावसामुळे भांडूपमधील फुटपाथ खचला. भांडूप पश्चिमेतील व्हिलेज रोड जवळची घटना. फुटपाथ खचला त्यामुळे 2 दुचाकी खाली पडल्याची माहिती आहे. दरड कोसळल्यामुळे लोणावळा घाटातील रेल्वेची 3री मार्गिका अद्यापही बंदच आहे. 3ऱ्या मार्गिकेच्या दुरुस्तीचं काम अद्यापही सुरूच आहे. 24 जुलैपर्यंत अनेक लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आलेल्या आहेत. मुंबईकरांची चिंता वाढली आहे कारण मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पावसाचा जोर ओसरलाय. पावसाचा जोर ओसरल्यानं 5 दिवसात पाणीसाठ्यामध्ये फक्त 0.87% वाढ झाली आहे. धरणांचा एकूण उपयुक्त पाणीसाठा 50.77% पोहोचलाय. तलाव पूर्ण भरण्यासाठी मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या बारवी धरणामध्ये 53.24% पाणीसाठा आहे. दमदार पावसामुळे धरणामध्ये पाण्याची आवक वाढली आहे. ठाणे, कल्याण, डोंबिवलीसह अनेक भागातील पाणी टंचाईची चिंता कमी झाली आहे.
रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील खोर्निनको धरण भरलंय, त्यामुळे मानवनिर्मित धबधबा प्रवाहित झालाय। धरणाच्या सांडव्यावरून टप्प्याटप्प्यानं कोसळणाऱ्या धबधब्याचं मनमोहक दृश्य पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होतीये। कोकणामध्ये सुरू असलेल्या पावसानं धबधबे प्रवाहित झाले। शेकडो फुटांवरून कोसळणारा निवळीचा धबधबा पर्यटकांना आकर्षित करतोय। निवळी धबधबा पाहण्यासाठी पर्यटकांनी मोठी गर्दी केली। अहिल्यानगरच्या भंडारदरा परिसरामध्ये मान्सून सक्रिय होताच वसुंधरा फॉल्ससह अनेक धबधबे प्रवाहित। 100 फूट उंचीवरून कोसळणारा वसुंधरा धबधबा पर्यटकांचं मुख्य आकर्षण आहे। निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दीही होतीये। कल्याणच्या मलंगगड परिसरातील धबधब्यावरती पाण्याचा अंदाज न आल्यानं तरुण बुडाला। ग्रामस्थांनी वेळीच धाव घेत तरुणाला पाण्याबाहेर काढलं असून त्याच्यावरती रुग्णालयामध्ये उपचार केले जात आहेत। रायगडच्या इर्शाळगड आणि प्रबळगडाच्या दरम्यान भरकटलेल्या 13 ट्रेकर्सची थरारक सुटका झाली आहे। पोलीस, स्थानिक वाटाडे, निसर्ग मित्र संस्था आणि हेल्प फाउंडेशनच्या संयुक्त बचाव मोहिमेला यश मिळालेलं आहे। चांगला पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या जत तालुक्यामध्ये चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आलंय। जत तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झालाय नाहीये, त्यामुळे आता वरुण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवाचं लग्न लावलं। लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। वाशिमच्या चिखली खुर्द ते सुराळा रस्त्याची दुरवस्था झाली आहे। चिखलमय रस्त्यामुळे नागरिकांचे हाल होत आहेत। अनेक वर्षांपासून दुरुस्तीची मागणी करूनही काम सुरू न झाल्यानं नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय। मुसळधार पावसामुळे परभणीच्या पूर्णा जंक्शन रेल्वे स्टेशनच्या छताला गळती, प्लॅटफॉर्मवरती पाणी साचल्यानं प्रवाशांचे हाल। घटनेनंतर रेल्वे प्रशासनाच्या सुविधांवरती प्रश्नचिन्ह उपस्थित। हिमाचल प्रदेशच्या किन्नौरमध्ये भूस्खलन, 100 फुटी लोखंडी पूल पुराच्या पाण्यात बुडाला। पुराच्या पाण्यामुळे अनेक गावांचाही संपर्क तुटला। पुरामुळे नदीकाठच्या मालमत्तांचं, शेतीचंही मोठं नुकसान झालंय। जम्मू काश्मीरच्या राजौरीमध्ये मुसळधार पावसानंतर आलेल्या पुरानं मोठं नुकसान। 2 घरं कोसळली असून बेला बस स्थानक परिसरातील अनेक वाहनं पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। अनेक घरांमध्ये पाणी शिरल्यानं नागरिकांचं मोठं आर्थिक नुकसान झालेलं आहे। बोरिवलीच्या दौलतनगर हिंदू स्मशानभूमीमध्ये राख चोरी करत असल्याचा प्रकार समोर आलाय। संतप्त नागरिकांनी आरोपीला पकडलं। राख चोरून त्यातून सोनं काढत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। पुण्यातील 5 प्रसिद्ध रक्तपेढ्यांचे परवाने निलंबित। एफडीएने केलेल्या तपासणीमध्ये नियमांचं उल्लंघन केल्यामुळे कारवाई करण्यात आली आहे। औंध जिल्हा रुग्णालयातील मेट्रो रक्त केंद्रांचा परवाना निलंबित करण्यात आलेला आहे। कर्तव्यावर असताना मद्यपान आणि बेजबाबदारपणे वागणाऱ्या कर्मचाऱ्यांविरुद्ध पुणे एसटी विभाग कारवाई केली जाते। मागील 8 महिन्यामध्ये पुणे विभागातील तब्बल 10 कर्मचारी निलंबित आहेत। 4 कर्मचाऱ्यांना बडतर्फ का करू नये अशी नोटीसही बजावण्यात आलेली आहे। पुणे महापालिकेमध्ये नोकरी लावण्याचं आमिष दाखवून बनावट नियुक्तीपत्र देत 45 लाख रुपयांची फसवणूक। या प्रकरणी महापालिकेतील शिपायाविरोधात गुन्हा दाखल। बनावट लेटरहेड आणि शिक्क्यांचा वापर केल्याचंही उघडकीस। पुणे पालिकेच्या सदनिका, इमारती आणि जागांची मालमत्ता कराची तब्बल 35 कोटींची थकबाकी थकली आहे। पुणेकरांकडून पालिका मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी जप्तीची कारवाई करत यावेळेस नेहमी करत असते ही पुणे पालिका, मात्र आता पुणे पालिका कारवाई करणार का असा सवाल त्यामुळे उपस्थित केला जातोय। पुण्यामध्ये महावितरणची धडक कारवाई। 1281 वीज चोरांना बसला 81 लाखांचा दंड। महावितरणनं केवळ 15 दिवसात केली आहे कारवाई। बुलढाण्याच्या मलकापूर तालुक्यामध्ये वेळाचा धाक दाखवून विवाहितेवरती अत्याचारानंतर घटनास्थळावरून आरोपी पसार आहे। मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये 2 अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल। आरोपींच्या शोधासाठी 5 विशेष पथकं तयार आहेत। घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वान पथकाकडून पाहणी करण्यात येते। धुळे शहरातील सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा मोठा गुन्हा अवघ्या 6 तासात उघडकीस आलाय। तब्बल 1,55,00,000 रुपयांचे 1 किलो 612 ग्रॅम सोन्याचे दागिने जप्त। आझादनगर पोलिसांकडून एका आरोपीला अटक। पुण्यातील कोंढवा बुद्रुक या परिसरामध्ये ऑनलाईन ट्रेडिंगसाठी पैसे मिळवण्याच्या प्रयत्नात तरुणाकडून शेजारच्या घरात चोरी। पोलिसांकडून आरोपीला अटक। 70,000चे सोन्याचे दागिने आणि चांदीची नाणी देखील जप्त। मीरा भाईंदरमध्ये एमआरडीएचा ढिसाळ कारभार। पुन्हा सव्हाट्यावरती बॅरिकेड्स न लावता रस्त्यावरती खड्डा बुजवण्याचं काम करण्यात आलं। यावेळेस गरम डांबरावरती घसरून दुचाकीस्वाराचा अपघात झालेला आहे। मुंबईतील कोस्टल रोडवरती भरधाव पोर्शे कारचा भीषण अपघात। चालकाचं नियंत्रण सुटल्यानं कार दुभाजकावरती आदळली। कारमधील एअरबॅग उघडल्यामुळे चालक बचावला। कार रस्त्यावरून हटवण्याचं काम पोलिसांकडून सुरू आहे। नाशिकच्या अंबड लिंक रोड या परिसरामध्ये कारचा दुचाकीला धडक होऊन भीषण अपघात झालाय। 2 दुचाकी आणि कार अपघाताची व्हिडिओ व्हायरल झालेला आहे। अंबड लिंक रोड या परिसरामध्ये रस्त्याच्या कामामुळे अपघाताचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे।
मुंबई अहमदाबाद महामार्गावरती दुर्वेस गावाच्या हद्दीत कंटेनर आणि दुचाकीचा अपघात. कंटेनरच्या धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू. 32 वर्षीय विनोद पवार यांचा दुर्दैवी मृत्यू. इंदापुरातून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान. वडापुरीमध्ये विसाव्याच्या ठिकाणी संत तुकाराम महाराजांच्या पालखीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी. तर पालखीचा आजचा मुक्काम हा सराटी गावात असणार आहे. जळगावच्या रावेर तालुक्यातून पंढरपूरला जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या दिंडीचं प्रस्थान. विठ्ठल रुक्मिणी पूजानंतर वारकरी पंढरपूरकडे रवाना. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवरती पालकमंत्री जयकुमार गोरेंची पंढरपूर मंदिर परिसर आणि दर्शन रांगेची बुलेटवरून पाहणी. भाविकांसोबत संवादही साधला आणि स्वच्छता सुविधांसंदर्भात प्रशासनाला सूचनाही दिलेल्या आहेत. आषाढी यात्रेच्या पार्श्वभूमीवरती पंढरपूर नगर परिषदेकडून शहर आणि चंद्रभागा नदीचा तीर स्वच्छता मोहीम सुरू. भाविकांसाठी शौचालय आणि स्वच्छतागृहांची व्यवस्था. नदीचं पाणी स्वच्छ राहण्यासाठी जैविक फवारणी देखील करण्यात येते. जीआय मानांकन प्राप्त धाराशिवच्या भूमचा खवा पेढा पंढरपूरकडे रवाना होणार आहे. भूम परिसरातून पांडुरंगाच्या भक्तांसाठी 45 टन पेढा हा तयार झालेला आहे. आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी खामगाव आगारातून 35 विशेष एसटी बसेसचं नियोजन. या सेवेमुळे वारकऱ्यांचा प्रवास सोपा होणार आहे. महिलांना 50% तर ज्येष्ठांना मोफत प्रवासाची सुविधा मिळणार आहे.